नमस्कार यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये. तर रंगपंचमीचा व्हिडिओ आहे आणि एकदम मस्त आम्ही सेलिब्रेट केले रंगपंचमी. तर बघू शकता तुम्ही, छान अशी पनीर मशरूमची भाजी बनवली हॉटेल स्टाईल एकदम, आणि चपात्या पण बनवल्यात. चला होळी खेळायला, आज सुट्टी आणि मस्तपैकी पनीरचा बेत आणि मस्त अशा चपात्या बनवल्यात. आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, रात्री आपण लापशी बनवली होती. आता होळी खेळायची, मस्त कलर आणि मग जेवण. रंग नात्यांचा, रंग आनंदाचा, आला रंगाचा सण साजरा करूया. सण रंगपंचमीचा. रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. तर बघू शकताय तुम्ही, आम्ही आलो मस्त टेरेसवर छान अशी रंगपंचमी खेळण्यासाठी आणि खूप धमाल करणार आहेत आम्ही. तर रंगपंचमी हा सण नाही का, होळीच्या 5व्या दिवशी फाल्गुन कृष्ण पंचमीला साजरा केला जातो. आणि रंगाचा सण आहे हा, जो परंपरेने वसंत ऋतूचे आगमन आणि होळीच्या उत्सवाची सांगता दर्शवतो. या दिवशी एकमेकांना रंग लावून, पिचकारीने रंगीत पाणी उडवून आनंद साजरा केला जातो. तसेच श्रीकृष्ण राधेच्या जे प्रतीक आहे श्रीकृष्ण आणि राधेचं, तर ह्या दिवशी महत्त्वाचं मानलं जातं. तर बघू शकताय तुम्ही, आम्ही मस्तपैकी कलर वगैरे घेऊन आलो आहेत, पिचकारी घेऊन आलो आहेत. पण पिचकारी अशी होती, पिचकारीमध्ये पाणीच राहत नव्हतं. पिचकारी आम्हाला थोडीशी काय म्हणतो ते खराब लागली. चला काय हरकत नाही आहे, पण आपण हाताने रंग खेळूया, हो की नाही. लोक विशेषतः नाही का, म्हणजे तरुण आणि तरुणी किंवा लहान लेकरं छान असं पाणी आणि रंग घेऊन मस्त खेळत असतात दिवसभर. आणि हा सण जो आहे का, प्राचीन काळी राजे महाराजे पण खेळायचे बरं का. तर रंगाचा खेळ वातावरणातील शुद्धता आणि सकारात्मकता दर्शवतो. या दिवशी देवदेवतांनाही रंग अर्पण करण्याची परंपरा आहे. म्हणजे सकाळी आपण देवपूजा वगैरे केली ना, तर देवाला सुद्धा रंग वगैरे लावायचा. कारण की देवाचं सुद्धा म्हणजे सणच आहे की, आपला आहे म्हटल्यावर देवाचं तर आहेच की. देवापासूनच आपण सुरुवात केली समजायचं रंग खेळण्यासाठी. तर देवाला सुद्धा रंग लावायचा आणि मग रंगपंचमी खेळायला सुरुवात करायची. आणि गोकुळात नाही का, श्रीकृष्ण सवंगड्यासोबत रंगांचा खेळ खेळत असत बरं का, अशी धारणा आहे. आणि आपण नाही का काही काही पिक्चरमध्ये सुद्धा बघितलं असेल किंवा मालिकांमध्ये पण बघितलं असेल की श्रीकृष्ण कशा पद्धतीने रंग खेळायचे. ते या दिवशी नाही का, भगवान श्रीकृष्णाला पिवळा रंग लावणे आणि हनुमान चालीसा वाजणे शुभ मानले जाते बरं का. रंगपंचमीला रंगांचा वापर करताना आरोग्याची पण काळजी घ्या सगळ्यांनी, आणि घेतलेच पाहिजे. आरोग्य पहिलं आहे, बाकीचं सगळं नंतर. आणि नैसर्गिक रंगांचा वापर करा, ते गरजेचं आहे. कसेही कलर वापरत जाऊ नका. आणि रंगपंचमी हा सण मानवी जीवनातील रंग, प्रेम आणि आनंदाचं प्रतीक आहे बरं का. तर आता आमची मस्त धमाल चालू झालेली आहे आणि सगळ्यांनी ठरवलंच आहे फक्त मम्मीलाच कलर लावायचा. ह्यांनी पण ठरवलं होतं फक्त मलाच कलर लावायचा, कारण की आम्ही चौघच होतो खेळायला. त्याच्यामुळं मीच टार्गेट होते खरं तर. मलाच जास्त कलर लावण्यात आला. वैशू मलाच लावत होती, गौरी मलाच लावत होती आणि आमचे हे पण मलाच कलर लावत होते, कारण की मीच टार्गेट होते वाटतं. मला तरी असं वाटते. माझं हसून हसून पोट दुखायला लागलं खरं तर, की म्हणजे मीच सापडले यांना कलर लावायला. मी आधीच म्हणत होते मला नाही रंग खेळायचा, पण एक कसं असतं ना, आपला सण जो असतो ना, तो वर्षातून एकदाच येतो आणि कामांपासून थोडंसं साईडला होऊन आपले सणसुद्धा साजरे करायला लागतातच, आहे का नाही. जेणेकरून आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं आणि प्रत्येक सणामागं काही ना काही काय म्हणतात ते आनंद पण आहे आणि एक विशेष काहीतरी हे पण आहे नाही का. म्हणजे त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहेच प्रत्येक सणामागे.
तर त्याच्यामुळं सगळे सण साजरे करायलाच पाहिजेत. तर मस्तपैकी बघा अभी मजा आएगा ना भिडो. आणि मस्त आमचं कलर खेळणं चालूच होतं. जास्तीत जास्त खुश तर ना वैष्णवी होती, ती इतकी एन्जॉय करत होती, बापरे बाप, खूप तिने कलर खेळला. आणि आता आम्ही ह्यांना कलर लावला, पण मी थोडाच लावलाय बरं का कलर. आणि ह्यांनी बघा माझे काय हाल केलेत. रंग बरसे यांनी पूर्ण रंग बरसेच केलंय खरं तर. पूर्ण मला इतका कलर लावला, बापरे बाप, पूर्ण तोंड माझं कलरनी पूर्ण हेच करून टाकलं होतं. आणि आमची गौरी तर साईडलाच होती, ती जास्त तिला कलर खेळायला तर आवडत होता, पण ती लावूनच घेत नव्हती. ती साईडलाच खेळत होती एकटीच आपली साईडनीच. ती फुगे बनवायचे असे पाण्याचे आणि तेच फेकायचे. आणि पण ते फुगे भरपूर लागतात बरं का पाण्याचे. आणि वैष्णवीचं आमचं चालू होतं, तिचं एकटीचंच लोळत पण होती ती मस्त पाण्यामध्ये आणि छान असं कलर पण खेळत होती. मला चला आजचाच दिवस आहे, अर्धा एक तास तर खेळू शकतो ना आपण कलर, हो की नाही. दिवसभर जरी नाही तरी थोडा वेळ तरी खेळू शकतो. आणि बघू शकताय वैष्णवीचं लोटणं, तिला कोणी काय असं म्हटलं नाही बघा खाली वगैरे असं लोटांगण घे म्हणून. तिचं चालू होतं, तिचं एकटीचंच खेळायचं. मला चला जाऊ दे आता, रंगपंचमी आहे आणि मुलींना स्वतः एन्जॉय करू द्या. त्याच्यामुळं काय रोकटोक नव्हती, मस्त त्या बिंदास्त खेळत होत्या पाण्यामध्ये कलरमध्ये. आणि आम्ही सगळेच एन्जॉय करत होतो खरं तर. बघू शकता आता ह्यांचं मीच सापडते ह्यांना कलर लावायला, कारण की मीच होते ना तिथं, आम्ही चौघच होतो ना. आणि मला ते जास्त लावूनच देत नव्हते, ते पळून जात होते लगेच. एक तर मला आधीच पूर्ण भिजवलं होतं, त्याच्यामुळे मला ना पळताच येत नव्हतं, ते पूर्ण कपडे भिजल्यामुळे. आणि स्वतः भिजलेच नव्हते, तर आता मी सुद्धा त्यांना भिजवणार आहे. आणि अशा प्रकारे आमची रंगपंचमी साजरा झालेला आहे. कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ ते. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला विजिट करा. आणि छान छान व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती, तर नक्की पहा, आनंद घ्या, आनंदी राहा, सर्वांना आनंद देत चला. आणि बघू शकता आता मस्त मी यांना भिजवलेलं आहे, कारण की बदला तर घ्यायलाच पाहिजे ना. तसे तर ते ऐकत नाहीत आपल्याला, कारण की ते खूप चंटा आहेत रंगपंचमी खेळायला. आणि आपण बिचारे गुपचूप बसतो, ते आपल्याला कलर लावून जातात नाही का नाही. पण चला थोडासा तरी बदला घेतला, जास्त नसला तरी. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि बघा फुगा फेकला आणि तोच चुकला नेम. चला तर मग बाय बाय, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.